वर्धा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी करण्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नकार दिलाय। योग्य मोबदला मिळत नसल्यानं आणि वाढत्या कामाच्या ताणामुळे फेर तपासणीला विरोध करण्यात येतोय। अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आधीच अनेक जबाबदाऱ्या असून त्यात लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी लादल्यानं कामाचा ताण अधिक वाढत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। अंगणवाडीतील मुलांना शिकवायचं की अतिरिक्त प्रशासकीय कामं करायची असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिलाय। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे सरकारचं नावलौकिक मिळवून देणारी ही मुख्यमंत्री लाडकी योजना आहे। या लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक लोकांना आता काही हप्ते मिळाले नाहीत, त्याच्यामुळे ओढ सुरू आहे। म्हणून सरकारने एक पत्र काढलं की आता ते अंगणवाडी सेविकांनी पात्र अपात्र KYC करून लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी काम करावं असं सांगितलं आहे। परंतु अंगणवाडी केंद्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं 5 विशिष्ट आणि 6 सेवाचं काम त्यांना करावं लागतं आणि त्यामुळं वेळच आलं नाही। आणि FRS आता आलेला आहे की मी दिवसभर FRS ऑनलाईन माहिती भरावी लागते, त्यामुळे वेळ नाही। आणि गावामध्ये या पात्र अपात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम दिल्यामुळे त्यांच्याकडे झगडे होतील आणि त्यामुळे मारापिटी देखील होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही। आणि म्हणून सरकारने लाडकी बहीण योजनेचं फेर सर्वेक्षणाचं काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देऊ नये अशा पद्धतीचं आज निवेदन या ठिकाणी माननीय आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा ते जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या आपण सरकारला पाठवलेला आहे। मी वंदना गौतम खोब्रागडे, अंगणवाडी सेविका। ज्या बजेटमध्ये आम्हाला अजूनही 10 वर्ष झाले, बजेटमध्ये त्यांनी जे आम्हाला लागू केले होते मागण्या आणि जो आम्ही मागण्या लागू केल्या होत्या त्या आम्हाला अजूनहीपर्यंत 10 वर्ष झाले अजूनहीपर्यंत आम्हाला मिळालेले नाही। आणि सरकार आम्हाला वेळोवेळी एवढे कामं देते की आणि आश्वासन देते, इतके आम्ही मोर्चे काढले, 2-2 महिने आंदोलन केले, तरी पण आम्हाला अजूनही त्यांच्याकडून एकही रुपया मिळाला नाही। फक्त आश्वासन देते, हो करू आणि बस मागे घेते।